पुढच्या बातमीकडे आपण वळतोय तर कोलकात्यामध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ राज्यभरामध्ये विविध ठिकाणी डॉक्टरांची निदर्शनं सुरू झाली। आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, पीडितेला न्याय मिळावा आणि भविष्यात डॉक्टरांवरचे हल्ले थांबवण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी ही डॉक्टरांच्या विविध संघटनांकडून केली जाते। मुंबईमधील डॉक्टरांनी निदर्शनं करत आंदोलन केलं। यावेळेस आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली। त्याचबरोबर ठाण्यातही जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ निदर्शनं करण्यात आली। यामध्ये ठाण्यातील प्रसिद्ध दंतचिकित्सक डॉक्टर आदित्य गावंड यांचा 7 वर्षांचा मुलगा मिहित देखील सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। तर पुढे आपण उल्हासनगरमध्ये जातोय। उल्हासनगरमध्ये हिंदू मुलीच्या धर्मांतराच्या प्रकरणावरून हिंदू संघटना एकवटल्या होत्या। सर्व हिंदू संघटनांनी एकत्र येऊन उल्हासनगरच्या समतानगर परिसरातून हिल लाईन या मार्गावरून तहसील कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढला। या आक्रोश मोर्चामध्ये भाजप आमदार नितेश राणे हे देखील सहभागी झाले होते। तत्पूर्वी नितेश राणे यांनी या प्रकरणातील फिर्यादी कुटुंबियांची भेट घेतली। यावेळेस त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवरती शंका देखील उपस्थित केली। या कुठल्याही गोष्टी सहन होणार नाही। जो अधिकारी या अशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीजला मदत करतोय त्या सगळ्यांची माहिती आमच्याकडे आहे। आम्ही गृहमंत्री फडणवीस साहेबांना भेटून त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची आम्ही मागणी करणार आहोत।